ऊस लागवड करत असताना बऱ्याचदा आपल्याला एक पॉईंट नेहमी डोक्यात येत असतो, तो म्हणजे काय की किती डोळ्यांनी लागवड करावी. म्हणजे काय की बऱ्याचशा ठिकाणी 1 डोळा लागवड, बऱ्याचशा ठिकाणी 2 डोळा लागवड, तर बऱ्याचशा ठिकाणी 3 डोळा लागवड पद्धत वापरली जाते. मग ह्यातली नेमकी कोणती पद्धत योग्य आहे, कुठल्या पद्धतीमध्ये उगवण क्षमता सगळ्यात जास्त असते, तर कुठल्या पद्धतीमध्ये मर रोग किंवा इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळं रोपांची संख्याही कमी मिळते, तर हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पहिली महत्त्वाची जर पद्धत कोणती असेल तर ती आहे 1 डोळा पद्धत. म्हणजेच आपण जे बेनं निवडणार आहे त्या बेण्यावरती, त्या टिपऱ्यावरती एकच डोळा असणं गरजेचं आहे, परंतु तो डोळा चांगला, हेल्दी आणि फुगलेला असावा. त्यासोबतच याची लागवड करण्यासाठी प्रति एकरी 700 ते 800 किलो बियाणं लागतं. मग आता ही पद्धत अतिशय चांगली आहे, परंतु आपल्या शेतामध्ये जर मर रोगाची बुरशी जास्त प्रमाणात असेल किंवा आपल्या शेतामध्ये मर रोग लागण्याचं प्रमाण जास्त असेल तर अशा ठिकाणी लावलेलं बेणं हे कुजतं, तिथे एकरी रोपांची संख्या ही मेंटेन राहत नाही आणि त्यामुळं तुम्हाला पुढे जाऊन त्याचा तोटा झालेला बघायला मिळतो. आणि जर आपण पाठीमागं जाऊन परत एकदा लागवड करण्याचा विचार जर केला तर तो ऊस पुढं मागं होतो आणि तिथं तुम्हाला उत्पन्नामध्ये सुद्धा फटका बऱ्याचदा झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यासोबतच ज्या जाती अतिशय दुर्लभ असतात किंवा आपल्या एरियामध्ये ज्या जातीचं बेणं हे अतिशय कमी मिळतं तिथं 1 डोळा पद्धत ही अतिशय योग्य मानली जाते. त्यामुळं आपल्या आवडीचं किंवा आपल्या एरियात चांगलं येणारं बियाणं हे जर आपल्याला कमी मिळत असेल तर तिथं आपण लागवड ही नक्कीच 1 डोळा पद्धतीनं केलेली कधीही फायदेशीर राहते. ऊस लागवडीमध्ये माझी स्वतः वैयक्तिक आवडीची जर कोणती पद्धत असेल तर ती आहे 2 डोळा पद्धत. मग हे 2 डोळा लागवडीमध्ये बियाणं आपल्याला 1.2 ते 1.5 टन एवढं लागतं, परंतु यामध्ये तुम्हाला उगवण क्षमता चांगली राहते. त्यासोबतच एकरी रोपांची संख्यासुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मेंटेन ठेवता येते. आणि जरी आपल्या तिथं मर रोग आला तरी तिथं जास्तीत जास्त रोपांची संख्या मेंटेन राहिल्यामुळं आपल्याला फायदाच झालेला बघायला मिळतो. त्यासोबतच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी 2 डोळा लागवड पद्धत हीच सगळ्यात जास्त वापरली जाते. यानंतर येते ते 3 डोळा लागवड पद्धत. यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रॉब्लेम असा असतो की इथं बियाण्याचं प्रमाण खूप जास्त लागतं. म्हणजेच तुमचं 3 ते 4 टन बियाणं साधारणतः एका एकरासाठी आपल्याला लागत असतं. मग ह्या कांड्या ज्या असतात ह्या कांड्यांवरती साधारणतः 3 डोळे असलेलंच कांडं आपल्याला निवडायचं असतं, कट करायचं असतं, ते लागवडीसाठी वापरायचं असतं. इथं तुम्हाला उगवण क्षमता चांगली मिळते, परंतु ही पद्धत तेवढीशी लोकप्रिय नाही किंवा जुनी पद्धत आहे, जास्त अलीकडच्या काळामध्ये ती वापरली जात नाही. कारण बऱ्याचशा ठिकाणी ऊसाच्या रोपाची लागवड अलीकडे करणं हे सुद्धा एक मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे 3 डोळा पद्धतीकडे साधारणतः जाऊ नये. यामध्ये जर आपण विचार केला 1, 2 आणि 3 तर ह्याच्यामध्ये साधारणतः 2 डोळा लागवड पद्धत जी आहे तर ती सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे, सगळ्यात जास्त वेळा वापरली जाते आणि त्याचे रिझल्ट किंवा त्याचा पुढे जाऊन होणारा फायदा हा अतिशय चांगला झालेला आपल्याला बघायला मिळतो. एकंदरीत जर विचार केला तर 1 डोळा, 2 डोळा आणि 3 डोळा ह्या जर पद्धतींपैकी आपण बघायचं म्हटलं तर 2 डोळा लागवड पद्धत ही अतिशय चांगली, योग्य आणि लोकप्रिय आहे. म्हणूनच माझं सुद्धा वैयक्तिक रिकमेंडेशन आहे की 2 डोळा लागवड पद्धतीनंच आपण तिथं ऊस लागवड नेहमी करावी. परंतु लागवड करत असताना त्या ऊसाचे डोळे हे नेहमी बाजूला असावेत आणि कांडी जास्त खाली दाबली पण नाही गेली पाहिजे. त्यामुळं तुमच्या ऊसाची जी उगवण आहे ती अतिशय चांगली राहते आणि एकरी रोपांची संख्या देखील मेंटेन केली जाते. त्यामुळं पुढं जाऊन आपण जे फुटव्यांचं मॅनेजमेंट करणार आहे ते पण अतिशय चांगलं होतं आणि पुढे जाऊन उत्पन्नामध्ये सुद्धा ह्याचा फायदा होतो. यासोबतच आपल्या बियाण्याची उगवण अतिशय चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी तिथं बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. यासाठी आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये 500 मिली क्लोरोपायरिफॉस 50% हे आपल्याला मिक्स करायचं आहे. यामुळं तुमच्या त्या बेण्याला जर खोडकीड जर लागणार असेल किंवा कांडीकीड, शेंडेकीड ह्यापैकी कोणत्याही किडीचा अटॅक सुरुवातीपासूनच जर तुमच्या जमिनीमध्ये होणार असेल तर तो तिथं रोखला जातो. त्यासोबतच त्या जमिनीमध्ये जर तुमच्या हुमणी आणि वाळवीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असेल तर तो सुद्धा काही काळापर्यंत रोखला जातो. यासोबतच बुरशीनाशकामध्ये जर विचार केला तर कार्बनडायझिम प्लस मँकोझेब हा घटक असलेलं कोणतंही बुरशीनाशक घ्या, 500 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळा आणि ह्याचं एक छान द्रावण तयार करून घ्या. हे द्रावण तयार झाल्यानंतर ह्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये आपल्याला ते बेणं घ्यायचे, 5 ते 7 मिनटं बुडवायचे, त्यानंतर ते वरती काढून सावलीमध्ये सुकवायचे आणि नंतरच ते लागवडीसाठी वापरायचे. लागवड करत असताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये जर बघितलं तर महत्त्वाच्या 2 पद्धती येतात. एक असते कोरडी लागवड आणि एक असतात पाणी देऊन त्यासोबत केलेल्या चिखलामधली लागवड. दोन्ही पद्धती आपापल्या जागी योग्य आहेत,
परंतु तिथं पाण्यासोबत केलेली लागवड ही नेहमी योग्य राहते। परंतु तिथंही एका गोष्टीवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे की ज्यावेळी तुम्ही लागवड करत असाल तर ते बेणे जास्त खोल नाही गेलं पाहिजे की जेणेकरून तिथं तुमचं बेण्याच्या उगवणीवरती त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो। सो पाणी योग्य मापात द्या, त्यासोबत बेणंसुद्धा जास्त खोल जाणार नाही ह्याचीसुद्धा काळजी घ्या। तर शेतकरी मित्रांनो, आपण सुद्धा खूप प्रयोगशील आहात। आपल्या शेतामध्ये ऊस शेतीबाबत अजून कोणते कोणते नवनवीन प्रयोग आपण करता हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्यासोबत आपल्या शेतामध्ये आपण किती डोळा लागवड पद्धत वापरता हेही आम्हाला कळवायला विसरू नका। यासोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।